बीसीसीआयनं आयपीएल फ्रँचायझींना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना 26 मे पर्यंत सोडायला सांगितलंय. दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी 26 मे पर्यंत मायदेशी परतण्यास बीसीसीआयनं सांगितलेलं आहे आणि त्याचवेळी वेस्ट इंडिजचे खेळाडू संपूर्ण स्पर्धेत उपलब्ध असणार आहेत. WTC 2025 फायनलच्या बक्षीस रकमेची घोषणा केली गेली. यावेळी विजेत्या संघाला 30,79,00,000 रुपये मिळणार आहेत. तिसऱ्या क्रमांकावरील भारताला 12,32,00,000 मिळणार आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये 11 ते 15 जून दरम्यान लॉर्ड्सवर खेळला जाणार आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या महिला संघाची घोषणा करण्यात आली. शेफाली आणि हर्लिन वनडेतून बाहेर झाल्यात. 28 जूनपासून दोन्ही संघांमध्ये 5 T20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल. दोन्ही फॉर्मॅटमध्ये हरमनप्रीत कौर कर्णधार असेल आणि स्मृती मंधना उपकर्णधार असेल. रोहित शर्मासाठी मुंबई इंडियन्सकडून एक भन्नाट पोस्ट करण्यात आली. या पोस्टमध्ये रोहित शर्मासाठी एक खास व्हिडिओ बनवला गेलाय. या व्हिडिओच्या माध्यमातून रोहित शर्माचा सन्मान करण्यात आला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. आयपीएलमध्ये राजस्थान संघाकडून खेळणारा बिहारचा वैभव सूर्यवंशी 10वी मध्ये नापास झाल्याचं व्हायरल होत आहे. मात्र गेल्या वर्षी 2024-25 मध्ये वैभव 9वी उत्तीर्ण झाल्यानंतर 10वीत गेला आणि यावर्षी तो 10वीची परीक्षा देऊच शकला नाही, असं स्पष्टीकरण त्याच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलं. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला आयपीएल सोडून मायदेशी परतावं लागणार आहे. बांगलादेश संघ UAEच्या दौऱ्यावर जाणार असून मुस्तफिजुरला आयपीएल सोडून परत बोलावलंय. आयपीएलच्या वेळापत्रकात बदल झाल्यामुळे त्याला आयपीएलला मुकावं लागलंय. आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसाठी सुरुवात होण्याला आता लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनी बीसीसीआयकडे खास विनंती केल्याचं समोर आलंय. उर्वरित सामने म्युझिक सिस्टीमच्या स्वरूपात लावण्यात येणाऱ्या डीजे आणि चीअरलीडर्स शिवाय खेळवा अशी विनंती गावस्करांनी केली आहे. विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीबाबत माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफनं मोठा दावा केला. विराटला कसोटी सुरू ठेवायची होती, मात्र निवड समितीनं पाठिंबा दिला नाही, असा दावा कैफनं केला. बीसीसीआयनं 12 मे रोजी आयपीएलचे नवे वेळापत्रक जाहीर केलेले आहे. आयपीएलमध्ये फक्त 13 सामने शिल्लक आहेत. 3 संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले तर 7 संघ टॉप 4 साठी लढत आहेत. कोलकाता लखनौ एकही सामना हरली तर थेट बाहेर जाणार आहे. रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये सुवर्णपदक जिंकणारा अमेरिकन कुस्तीपटू काईल स्नायडरला कोलंबस पोलिसांनी वेश्या व्यवसायाच्या प्रकरणात अटक केली. वेश्या व्यवसायासंदर्भात एका स्टिंग ऑपरेशनमध्ये तो पकडला गेला. त्याला 19 मे 2025 रोजी न्यायालयामध्ये हजर राहावं लागणार आहे.